मैं हुसैन सुल्तान रणभूमि न्यूज़ में आपका स्वागत करता हूं। आज की हमारी ख़ास खबर कुछ इस तरह है। आइए देखते हैं आज की हमारी इस खास खबर। पाचेचा दर्जा द्याल आणि दुसऱ्या बाजूने आमच्याच लोकांना माराल तर कसं चालेल? कायदा करा की मराठी माणसाला जर वाईट बोललात किंवा मराठी भाषेबद्दल वाईट बोललात तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, तुम्हाला जेलला जावं लागेल। ही भीती जोपर्यंत या लोकांच्या मनात बसत नाही ना तोपर्यंत ह्या अशाच गोष्टी या महाराष्ट्रात घडत राहतील। मला वाटतं की त्यांच्यावर गुन्हा जो दाखल झालेला आहे तो पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी करण्याचा गुन्हा दाखल झाला। याला धमकावणं, याला उचलून नेणं, याला मारणं हा देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि आता संबंधित जे डीसीपी आहेत त्यांच्याशी आम्ही या विषयावर बोलू। पण मी पुन्हा सांगतो, याच्या पुढे जर मराठी माणसावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घरात घुसून मारू। कायदा सुव्यवस्था जो काही विषय येईल तो पोलिसांनी सांभाळावा। पण याच्या पुढे मी सरकारला विनंती करतो, आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहातच, त्याच्यासोबत तुम्ही मराठी बना। एक मराठी घरात तुम्ही जन्म घेतलेला आहे, त्यामुळे तुमच्याच महाराष्ट्रात जर मराठी माणसावर अशा प्रकारच्या घटना घडणार असतील तर ते योग्य नाहीये। याच्यावर साप बसला पाहिजे आणि त्याच्याबद्दल साप बसण्यासाठी तुम्ही योग्य ते आदेश गृह खात्याला द्यावेत। राज ठाकरेंना चॅलेंज द्यायची कोणाच्या बापाच्या हिंमत नाही हो। अजून आम्ही रस्त्यावर उतरलो नाही, यांना घरात घुसून मारू। ही ज्या गोष्टी घडतायत ना याला जबाबदार फक्त मराठी माणूस आहे। हा स्वतःला बुद्धिजीवी, खूप हुशार जो समजणारा मराठी माणूस आहे ना तो त्याला जबाबदार आहे। ज्या दिवशी यांना ट्रेनमध्ये जाताना मारतील, ज्या दिवशी यांना चौकात मारतील, ज्या दिवशी यांना घरात मच्छी बनवली किंवा मटण बनवलं म्हणून मारतील ना, त्या दिवशी यांना कळेल राज ठाकरेंना चॅलेंज करायची या महाराष्ट्रात कोणाची हिंमत आणि कोणी केली तर त्याला घरात घुसून मारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। आता त्याला मनसेची सुरक्षा मिळालेली आहे पोलिसांची। मी तुम्हाला सांगतो, याला मनसेची सुरक्षा मिळाली। कॅमेऱ्यात कोण आहेत आम्ही पाहिलेले आहेत। याला हात लागला तर त्यांना पण हात लागणार, ते काय मुंबईच्या बाहेर पडणार नाहीत का? ज्या दिवशी भेटतील आमच्या रेडियसमध्ये त्या दिवशी त्यांना ते आमच्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल। आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन भेट देणार आहोत, आम्ही डीसीपीला जाऊन भेट देणार आहोत आणि डीसीपीला विनंती करणार आहोत की या ज्या घटना ठाणे जिल्ह्यात, प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात घडतात। सन्माननीय राजसाहेबांनी मागे म्हटलं होतं, तुम्ही ते साहेबांना गांभीर्याने, महाराष्ट्रात तसं लोक ते काय बोलतात ते गांभीर्याने घेत नाहीत आणि कालांतराने त्यांना कळतं। साहेब जे म्हणत होते ना एवढे दिवस की ठाणे हा एकमेव असा जिल्हा आहे जिथे 7 महानगरपालिका झाल्या। ही लोक आलेली कोण आहेत? ही 30 लोक आहेत जी बाहेरनं आली आहेत आणि 30 लोक आहेत जी आता दाद दाखवत आहेत आपल्याला। ही 30 माणसं आहेत सगळी जी बाहेरून आलेली आहेत, ज्यांनी या 7 महानगरपालिका केल्या आणि आता तेच आम्हाला दाद दाखवत आहेत आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे बघतोय डोळे उघडे करून, कैसे हो भैया बोलत। तो माझी विनंती आहे या सगळ्यांना की आता तरी एकत्र या। मतदान झालं, आता तुम्हाला आम्हाला काय मतदान करायचं नव्हतं ते तुम्ही केलं, पण आता स्वतःसाठी एकत्र या, नाहीतर चौकात मार खाल्ल्याच्या नंतर मनसेकडे येऊ नका।